ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे धुले की, जहां भटाई देवी माध्यमिक विद्यालय के परिणाम हुए घोषित। आगे बात होगी डोंबिवली की, जहां विजय भोईर बने डोंबिवली महानगर पालिका सेवक वर्ग सहकारी पदपेठी के अध्यक्ष। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। खबर धुले से, जहां धनदई माता शिक्षा प्रसारक मंडल खंडलाई द्वारा संचालित भटाई देवी माध्यमिक विद्यालय ने मार्च 2025 में आयोजित कक्षा 10वीं की परीक्षा में उत्कृष्ट परिणाम की परंपरा को कायम रखा। इस वर्ष भी विद्यालय का परिणाम 88% से ज्यादा रहा और ग्रामीण क्षेत्र के विद्यार्थियों ने भी शैक्षिक क्षेत्र में अपनी योग्यता साबित की। गौरी प्रताप बागुल ने 79% से ज्यादा अंकों के साथ स्कूल में प्रथम स्थान प्राप्त किया, जबकि निखिल आनंद पाटिल ने 86% से ज्यादा अंकों के साथ दूसरा स्थान प्राप्त किया। वैभव दत्तात्रेय जाधव ने 83% अंकों के साथ तीसरा स्थान प्राप्त किया। दिलचस्प बात यह है कि परीक्षा में शामिल हुए 51 छात्रों में से 45 छात्रों ने सफलता हासिल की। केवल 3 छात्रों को ATKT में प्रवेश दिया गया। उत्तीर्ण हुए 45 विद्यार्थियों में से 12 विद्यार्थियों ने विशेष उत्कृष्टता हासिल की, 24 विद्यार्थियों ने प्रथम श्रेणी और 9 विद्यार्थियों ने द्वितीय श्रेणी हासिल की। शानदार उपलब्धि के लिए संगठन के अध्यक्ष अन्नासो को धन्यवाद दिया गया। लक्ष्मण सुखदेव जाधव सहित सभी पदाधिकारियों, स्कूल के प्राचार्य, शिक्षकों, गैर शिक्षण कर्मचारियों और विद्यार्थियों ने सफल विद्यार्थियों को बधाई दी। नमस्कार, मी प्रताप पुंडलिक माडी, राहणार खंडलाई, तालुका जिल्हा धुळे। तर माझी मुलगी 10वीला होती, नाव गौरी प्रताप बागुल। तर 10वीमध्ये तिने 89.80 असे गुण मिळवले। तर ती आम्ही सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामधले आहोत, तरी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ती शेतात सुद्धा आम्हाला मदत करायची वा। आणि आमचे भटाई देवी माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली। त्याबद्दल आम्ही भटाई देवी माध्यमिक विद्यालयाचे आभारी आहोत। कुटुंबात असून सुद्धा कष्टमय जीवन जगून त्यांनी यश संपादन केलं, त्याबद्दल आम्ही शिक्षक वृंद, आमचे हेड सर वगैरह त्यांचे सर्वांचे आभारी। धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। खबर डोंबिवली से, जहां डोंबिवली महानगर पालिका सेवक वर्ग सहकारी पदपेठी मर्यादित के निदेशक मंडल चुनाव 2025-30 में एकता पैनल ने जीत हासिल की। ये चुनाव पूरे 58 सालों बाद संपन्न हुआ। पूर्वी डोंबिवली स्थित क्रीड़ा संकुल के सुरेंद्र वाजपेयी वन सभागार में हुए इस चुनाव में एकता पैनल ने शानदार जीत दर्ज की। गुरुवार को एकता पैनल ने सर्वसम्मति से विजय भोईर को अध्यक्ष चुने जाने की घोषणा की। इसके बाद उन्होंने पश्चिम डोंबिवली स्थित पदपेठी कार्यालय में अध्यक्ष पद का कार्यभार संभाला। इस अवसर पर पदपेठी के पदाधिकारियों ने विजय भोईर का पुष्प गुच्छ देकर और मिठाई खिलाकर स्वागत किया। आगामी 5 वर्षों के कार्यकाल के लिए निर्वाचित अध्यक्ष विजय भोईर ने बताया कि अध्यक्ष पद पर वो स्वयं रहेंगे। उपाध्यक्ष शरद पांडरे होंगे, कोषाध्यक्ष अघना पवार और साथ ही साथ सचिव गणेश गोल्हे रहेंगे। आम्ही गेल्या 2.5 वर्षे मी चेअरमन होतो। त्या 2.5 वर्षामध्ये मी लोकांसाठी भरपूर कामं केलेली आहेत, चांगली योजना चांगलेल्या आणलेल्या। पासबुक सिस्टीम ही पारदर्शकपणाचं एक ज्वलंत उदाहरण आहे। पासबुक सिस्टीम चालू केल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार हे ते काही हे नाही। आधी आरोप व्हायचे का हे होतात, भ्रष्टाचार होतात, तसं काही होत नाही। आम्ही पासबुक सिस्टीम चालू केलेली आहे। बरेचशा अशा योजना आम्ही चांगल्या अंमलात आणलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेले आहे। अजून आहे ना लोनचं जास्त, आता 5 लाख सध्या, आता 4 लाख लोन होते आधी। आता पहिल्याच मीटिंगला आम्ही 1 लाख रुपये लोनचं वाढवलेले आहे। 5 लाख सरसकट लोन केलेले आहे। कल्याणच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ती सुविधा करणार आहोत। ऑफिसचं जागा आम्ही शोधतोय, तिथं सुरू करणार आहोत। आणि आणखी नवीन योजना आहेत का ज्याच्या चांगल्या कर्मचाऱ्यांना एकदम चांगल्या सुविधा करता येतील अशा आपण योजना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हो, कल्याणमध्ये जागा बघतोय आम्ही, कारण का कल्याण तिथं 1-2 स्टाफ ठेवून पासबुक प्रिंटिंगचा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो। पासबुक प्रिंटिंग करायला डोंबिवलीला यायला नको, आणि लोन घ्यायचे असले तर फॉर्म घ्यायला पण डोंबिवलीला यावं लागतो। त्यासाठी कल्याणला आम्ही ती सुविधा करणार आहोत की ते कल्याणच्या कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं सोयीसुविधा देता येतील, म्हणून त्यांना सोयीस्कर हवं म्हणून आम्ही ती कल्याण ऑफिस सुरू करणार आहोत। शिक्षणासाठी त्याच्यावर आम्ही नक्की विचार आमच्या अजेंड्यावर पण होतं का नक्की शिक्षणासाठी वेगळी काहीतरी लोन आपण
कराचा विचार आमचा नक्कीच आहे, मानस आहे आमचा तो. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी त्यासाठी आम्ही तो आमचा अजेंड्याचा पहिलाच हे होते, आम्ही ग्रुप इन्शुरन्स काढायचं आहे. ग्रुप इन्शुरन्स काढून त्यामध्ये कर्मचाऱ्याचाही फायदा आहे, आमची लोन पण वसूल होईल आणि कर्मचाऱ्यांना पण फायदा होणार आहे. असं पण आम्ही लोन आम्ही दिल्यावर मयत झाला कर्मचारी त्याचं व्याज आम्ही माफ करतो, पण तेही नाही करता यावं, लोन पूर्ण माफ होईल म्हणून आम्ही ग्रुप इन्शुरन्सची योजना आणणार आहोत. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट. महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.